विसर्जनाच्या वेळेला गौरी गणपतींना दही भाताची शिदोरी दिली जाते। काही ठिकाणी गोड खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो। त्याऐवजी पायसम सुद्धा काही ठिकाणी केलं जातं। मग आपण सुद्धा या गौरी गणपती विसर्जनाला पायसमचा नैवेद्य दाखवायला हरकत नाही। हां, पण त्याला थोडासा ट्विस्ट देऊन बरं का। नमस्ते, मी शेफ किशोर बोराडे हॉटेल रेनेसान्समधनं तुमच्यासाठी घेऊन आलो एक युनिक रेसिपी आलमंड बनाना पायसम। आलमंड बनाना पायसमसाठी लागणारे इंग्रेडियंट्स आपण बघूया। दूध, साखर, रबडी, बनाना, सोक केलेले आलमंड, त्यानंतर इलायची पावडर आणि थोडे आलमंड स्लाइस मारलेले गार्निशसाठी। ह्याची आपण रेसिपी बघूया पायसम बनवायची कशी। सर्वात पहिले आपण दूध घेऊया। दुधाला चांगली उकळी येऊन देऊ दे। पायसम एक प्रकारची खीर आहे, ठीक आहे। आम्ही आमच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवतो, काहीतरी युनिक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नही करतो। त्यातूनच ही एक रेसिपी आम्हाला मिळाली आलमंड बनाना पायसमची। थोडी साखर, आपल्या गोडीच्या चवीनुसार। जास्त गोड नाही पाहिजे तर जास्त गोड नाही टाकायची, कारण की आपल्याला रबडी सुद्धा वापरायची आहे। साखरही त्याप्रमाणे बघून वापरावी। पायसम एक खीर असल्यामुळे ती एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बनवायची आहे। आता थोडी रबडी टाकूया। रबडीने त्याच्यामध्ये स्वीटनेस सुद्धा येईल आणि थिकनेस सुद्धा येईल। आता वेळ आली आहे थोडेसे बनानास टाकण्याची। बनानास त्याच्यामध्ये टाकून ते शिजवले पाहिजे, थोडेसे मॅशी झाले पाहिजे, कुक झाले पाहिजे त्याच्यामध्ये बनानास। अतिशय सुंदर असा वास येतोय, छानसा। बनानास हलके हलके कुक व्हायला लागलेत। आता वेळ आहे थोडेसे आल्मंड फ्लेक्स टाकायची, सोक केलेले आल्मंड्स। माझ्या हिशोबाने थोडंसं अजून साखर टाकली तरी हरकत नाही। बनानाचा मस्त फ्लेवर उतरला पायसममध्ये। आता ही जी कन्सिस्टन्सी आहे आपल्याला अगदी अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे पायसमसाठी। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। शेवटला थोडीशी इलायची पावडर टाकूया। तर छान असा हा आपला पायसम रेडी झाला आहे। त्याला मी आता प्लेटअप करतो। पण माझ्याकडे आता हा एक कुल्हड आहे, कुल्हड मातीचं एक भांडं, त्याच्यामध्ये मी आता ही पायसम प्लेटअप करतो। थोडेसे आल्मंड स्लिव्हर्स गार्निशला, आणि थोडेसे होल आल्मंड्स। असं हे आपलं आलमंड बनाना पायसम रेडी आहे, चवदार आणि खूप छान सुंदर।